शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत। आज ते आपला पदभार स्वीकारणार आहेत। खरं तर सकाळी 10 वाजता ते पदभार स्वीकारणार होते, पण आता मात्र संध्याकाळी 5 वाजता ते आपला पदभार स्वीकारणार असल्याची बातमी समोर येते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता संध्याकाळी 5 वाजता हा प्रदेशाध्यक्ष पदावरचा खऱ्या अर्थाने आता पदभार स्वीकारला जाईल शशिकांत शिंदे यांच्याकडून। नक्कीच लागवी, खरं तर हा जो पदभार स्वीकारण्याची वेळ होती ती आधी पक्षाकडनं सकाळी 10 वाजता देण्यात आलेली होती। मात्र आता जर बघितलं तर ती जी वेळ आहे ती बदलण्यात आलेली आहे आणि ती संध्याकाळी 5 वाजता करण्यात आलेली आहे। खरं तर जयंत पाटील यांचं भाषण सगळ्यांनीच काल ऐकलंय। त्यांनी देखील असं सांगितलं होतं की मी जातोय पण मी सोडत नाहीये, अशा पद्धतीचं भाषण जयंत पाटलांचं काल झालं। त्यानंतर औपचारिकरित्या प्रदेशाध्यक्ष पदाची जी जबाबदारी आहे ती शशिकांत शिंदेंवर देण्यात आली। मात्र त्यानंतर आपण जर बघितलं तर पक्षात पुन्हा एकदा मोठे खांदेपालट होण्याची एक प्रक्रिया नव्याने सुरू झाल्याचं देखील शक्यता वर्तवली जाते। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवार यांचं फारसं पटत नसल्याने फार मोठी जबाबदारी रोहित पवारांकडे दिली नव्हती। मात्र शशिकांत शिंदे आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रोहित पवारांकडे पक्षाच्या मुख्य सचिवाची जबाबदारी येऊ शकते अशी माहिती देखील अनेक कार्यकर्त्यांकडनं देण्यात येते। अशी कुजबूज देखील पक्षामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र संध्याकाळी नेमकं काय होतंय, कोण कोण नेते इथे उपस्थित असणार आहेत पदभार स्वीकारण्याच्या वेळेला, जयंत पाटील स्वतः इथे उपस्थित असणार आहेत का, की जे जुना पदभार शशिकांत शिंदे यांच्याकडे नवीन पदभार देताना जयंत पाटलांची उपस्थिती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे। कारण एकीकडे आपण बघतोय की जयंत पाटील बीजेपीच्या वाटेवर असल्याचं देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आहेत आणि या सगळ्याची तयारी प्रत्येक पक्षातनच केली जाते आणि शरद पवार पक्षाने त्याची सुरुवात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर टाकून केलेली पाहायला मिळते। लागवी, अगदी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।